माझा रोजचा फादर्स डे. लेखक द्वारकानाथ संजगिरी. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आई हे देवाचं दुसरं नाव असेल तर बाबा हे काही दानवाचं नाव नाही, तेही देवाचंच आणखीन एक नाव आहे. बाप या माणसाला काही वेळा कठोर व्हावं लागतं, पण मग देव नाही होत का कठोर? मी माझ्या आजोबांच्या पिढीपासून वडील हे व्यक्तिमत्व पाहतोय आणि मला असं जाणवलं आहे की आई ही गोड द्राक्षासारखी असेल म्हणजे सालापासूनच गोडवा सुरू होतो, तर वडील हे फणसासारखे असतात, बाहेरून काटेरी पण आतून अत्यंत गोड. खरं तर सीताफळासारखं म्हणूया. सीताफळाचा गोडवा वेगळाच असतो. माझ्या पिढीमध्ये वडिलांना बाप, कवळ्या, हिटलर असे म्हणणारेही मला भेटले. वडिलांना तुच्छतेनं एकेरी नावानं संबोधणारेही भेटले. पण माझे आणि वडिलांचे अनेक मतभेद असून त्यांच्या महत्त्वाकांक्षेचा दबाव डोक्यावर घेऊनही मला माझे पप्पा माझ्या आई इतकेच प्रेमळ वाटले. जसं डोळ्यांच्या बाबतीत उजवं डावं नाही करता येत, तसं माझ्या आईवडिलांच्या बाबतीतही नाही करता येत. माझे पप्पा जाऊन आज 31 वर्षे झाली, पण अशा फार क्वचित रात्री असतात जेव्हा ते स्वप्नात येत नाहीत. इतकं त्यांनी माझं अंतर्मन अजून व्यापलेलं आहे. माझ्या वयाच्या 39व्या वर्षापर्यंत मला त्यांची साथ लाभली. माझ्या आधीची पिढी तेवढी क्वचित नशीबवान होती. तेव्हा भारतीयांचं आयुष्यमान कमी असल्यानं त्या पिढीत कुणाला सावत्र आई असे, कुणाला वडील नसत. आजही सावत्र आया किंवा वडील असतात, पण त्याचं कारण वेगळं आहे. त्याचं कारण वाढलेली लाईफ एक्सपेक्टन्सी नाही, तर वाढलेली सेक्स एक्सपेक्टन्सी आहे. माझ्या पिढीत सावत्र आई असलेले मित्र किंवा वडील अकाली गेलेले माझे मित्र तसे कमी होते, पण आम्ही जवळपास सर्वच टिपिकल मध्यमवर्गीय होतो. शाळेच्या मित्रांमध्ये त्या काळात स्वतःची गाडी असणारे 1-2 मित्र. बाकी आम्ही बरेचसे घरची रद्दी विकल्यावर मिळणाऱ्या पैशालाही आमदनी समजणारे. खाऊन पिऊन सुखी. पिऊनमध्ये अर्थात लिंबू सरबत, पन्हं, उसाचा रस, अधूनमधून कोक, रास्बेरी किंवा ऑरेंज आलं. बिअरची बाटली इंद्राच्या दरबारातल्या उर्वशी एवढी दूरची वाटायची. आणि खाऊनमध्ये अर्थात घरचं खाणं आलं. त्यात आम्ही सारस्वत जिभेनं असे असल्यामुळं आठवड्यातून 3दा मासळी आणि रविवारी मटण पुरी खाऊन सुखी होतो. त्यात पुरी तेलकट, मटण म्हणजे रेड मीट, हाय कोलेस्ट्रॉल वगैरे सांगणारे निष्णात डॉक्टर्सही तेव्हा कमी होते. कोलेस्ट्रॉल हा शब्दही तेव्हा आम जनतेनं ऐकलेला नव्हता. हॉटेलिंग वगैरे प्रवाह नव्हता. उडपी हा रेस्टॉरंटमधला शेवटचा शब्द होता. फक्त डोसा, इडली, वड्याबरोबर वाहणारं सांबार आणि चटणी ही उत्तम हॉटेलिंगची व्याख्या होती. म्हैसूर मसाला डोसा खातानासुद्धा खिसात चाचपून मग विचार पक्का केला जायचा. शाळेत असताना आमच्या वर्गातली एका हाताच्या बोटावर मोजता येणारी मुलं सोडली तर दुपारी फेरीवाल्याकडं आम्ही फार काही खाल्लेलं आठवत नाही. युनिफॉर्मच्या 2-3 जोड्या असत. वाढत्या वयामुळं शरीरात होणाऱ्या बदलानुसार फक्त कपडे बदलायचे. हे सर्व मध्यमवर्गीय घरात होतं, पण तिथं सर्वात महत्त्वाची होती ती अभ्यासाची संस्कृती. लहानपणी वडिलांच्या स्वभावाचे काटे त्या बाबतीत जाणवायचे. मोठं झाल्यावर मला माझ्या वडिलांची त्या बाबतीतली कळकळ कळली. माझ्या वडिलांना शिकायची प्रचंड हौस होती, पण 42च्या चळवळीत माझ्या आजोबांची नोकरी गेली. माझे वडील थोरले, त्यांच्या पाठचे 2 भाऊ, त्यामुळं घरचा रथ हाकायची जबाबदारी त्यांनी शिरावर घेतली. त्यासाठी कॉलेज त्यांना सोडावं लागलं. नोकरी करता करता शिकण्याची सोय त्यावेळी नव्हती. त्यांना त्यामुळं डिग्री घेता आली नाही. डिग्री नसण्याचा आणखीन एक तोटा त्यांना नोकरीत कळला. त्यांनी ज्या जाहिरातीच्या कंपनीत नोकरीला सुरुवात केली त्याच कंपनीतून ते निवृत्त झाले. जवळपास 42 वर्ष त्यांनी एका कंपनीत नोकरी केली. त्यावेळी त्याला सद्गुण म्हणत. आता 4-5 वर्षात जॉब बदलला नाही तर तुम्हाला बाहेर विचारत नाहीत असं गृहीत धरलं जातं.
त्यांच्याकडे डिग्री असती तर ते कंपनीचे सर्वेसर्वा म्हणून निवृत्त झाले असते. डिग्री नसल्यामुळं एका विभागाचे प्रमुख या पलीकडं त्यांना जाता आलं नाही. तो सल त्यांच्या मनात प्रचंड होता. त्यामुळं साहजिकच त्यांच्या महत्त्वाकांक्षेचा भार मला व्हावा लागला आणि तो वाहताना माझ्या इतर आवडीनिवडींना एकतर मुरड घालावी लागली किंवा त्या चोरून कराव्या लागल्या. मी बऱ्याचदा क्रिकेट चोरून खेळलो. मॅटीने तर सगळेच चोरून पाहिले. रेडिओवरती गाणी ऐकताना माझ्या वडिलांच्या कपाळावरच्या आठ्यांकडं पाहणं मी टाळलं. इंजिनिअरिंगला असताना मी कॉलेज मॅगझिनचा संपादक आहे हे वडिलांपासून लपवून ठेवलं. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना मराठी वाङ्मय मंडळाचा मी सेक्रेटरी होतो. हे मी माझ्या वडिलांना बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगचा निकाल लागून पहिला वर्ग मिळवल्यावरती सांगितलं आणि त्यावेळी त्यांना नमस्कार करताना त्याने मला पाठीवर एक धपाटा घातला आणि म्हटलं, हे वाङ्मय मंडळ वगैरे धंदे केले नसतेस तर तुला डिस्टिंक्शन मिळालं असतं. शैक्षणिक डिग्री हा त्यांच्या दृष्टीनं मोक्ष होता. त्यानंतर ते माझ्या मागं लागले, एकतर मास्टर्स इन इंजिनिअरिंग कर नाहीतर अमेरिकेला ट्राय कर. यातली एकही गोष्ट शक्य नव्हती, कारण मी इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला असताना माझे वडील निवृत्त झाले. माझी धाकटी बहीण शाळेत होती आणि घरात आमच्या एकही माणूस कमावणारा नव्हता आणि तरीही माझे वडील आग्रह करायचे की मास्टर्स कर. आम्ही अर्धपोटी राहू पण तू शिक, हे ते कळकळीनं सांगायचे. हे शिक्षणासाठी आसुसले पण होतं. मला 4थीची स्कॉलरशिप मिळाली नाही तेव्हा आई आणि वडील दोघंही किमान 8 रात्री नीट झोपले नाहीत. मी तेव्हा 10 वर्षांचा होतो, पण त्यांच्या डोळ्यामधली आसवं मला आजही आठवतात. मी 6वीत सिगारेट ओढण्याचा पराक्रम केल्यावर त्यांच्या हातून खाल्लेला मारही मला आठवतो. मॅट्रिकचा निकाल इंडियन एक्सप्रेसच्या प्रेसमधून काढल्यानंतर मी न मागता वरळीला मित्राची गाडी थांबवून सर्वांना त्यांनी दिलेलं क्वालिटी आईस्क्रीमही मला आठवतं. माझे वडील थोडेसे काटकसरी होते, पण त्यावेळी मला मिळालेल्या 74% 1967 सांगतोय, तर त्यावेळी मला मिळालेल्या 74% त्यांना समाधानी केलं होतं. माझ्या अभ्यासाबाबतीत मी वडिलांना प्रथमच समाधानी पाहिलं होतं. एरवी माझ्या वडिलांच्या हातून पटकन काही सुटायचं नाही. दुसऱ्या दिवशी मार्कशीट हातात आल्यावर गणितात मला 100पैकी 96 मार्क्स मिळालेले दिसले. आमच्या वर्गात 5 जणांना 100पैकी 100 मिळाले होते. माझं गणित उत्तम, त्यामुळं माझ्या गेलेल्या 4 मार्कांमुळं वडील पुढं 4 महिने झोपले नाहीत. मी डाराडूर झोपलो. पुढं मी बाप झाल्यावर मागं वळून पाहताना वडिलांचं प्रेम, त्यांची माया, त्यांनी पोटाला घेतलेला चिमटा या गोष्टी मला जास्त आठवल्या आणि जाणवल्या आणि त्या काळी केलेल्या काही गोष्टींनी मी व्यथित झालो. ज्या 4 वर्षात आमच्या घरी कोणी कमवत नव्हतं त्यावेळी साचलेल्या पैशातून आईवडिलांनी आम्हाला वाढवलं. त्यात त्यांचं एक जीवावरचं दुखणं येऊन गेलं. मला नंतर प्रश्न पडला, कसं जमवलं असेल त्यांनी सगळं. बरं, माझ्या राहणीमानात काहीही फरक पडलेला नव्हता. उलट इंजिनिअरिंगला असणं, कॅन्टीनमध्ये बसणं, सिनेमा पाहणं यामुळं राहणीमान वाढलं होतं. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षी उत्तर भारताच्या मोठ्या टूरवर कॉलेजतर्फे जाण्यासाठी मला पैसे दिले गेले. त्यांना मी सिगरेट ओढलेली अजिबात आवडायचं नाही, पण त्यांनी कणकण वेचून जमवलेल्या पैशावर मी सिगरेट ओढली, त्याचं पुढं मला जास्त दुःख झालं. काही वेळा 1-2 सिनेमा पाहण्याच्या मोहापायी मी नवं पुस्तक विकलं आहे. नंतर तेच मी सेकंड हँडमध्ये घेतलं आहे. या गोष्टी त्या वयात करताना मी हा सिनेमाचा क्षणिक आनंद लुटला, पण पुढं वडिलांना फसवल्याची जी भावना झाली ती अपराधाची भावना आजही डोळ्यात पाणी आणते. कदाचित त्यामुळंच असेल, नोकरीला लागल्यानंतर मी श्रावण बाळ झालो ते शेवटपर्यंत. त्या पिढीत बऱ्याच कुटुंबात असा एक माणूस सापडायचा जो कुटुंबाला वाहून घ्यायचा. माझ्या वडिलांच्या चुलत भावंडांमध्ये तशी माझी आत्या होती. सुंदर असून लग्न न करता संपूर्ण आयुष्य कुटुंबाला तिने दिलं. ही मंडळी त्यांच्या आवडीनिवडी गुंडाळून ठेवत किंवा आयुष्याकडून असलेल्या अपेक्षा मर्यादित ठेवत आणि त्यामुळं मनाला तसं वळण लागत असे. माझ्या वडिलांनी पण त्यांच्या मनाला तसं वळण दिलं असावं.
माझ्या वडिलांनी कधी त्यांच्या काळानुरूप कुंदनलाल सहगल गुणगुणलेला आठवत नाही किंवा मला कधी बालगंधर्वांच्या नाटकांबद्दल भरभरून बोलल्याचंही आठवत नाही. ते संगीत ऐकत पण क्वचित प्रसंगी, रेडिओ ऐकवेल तितकं. ते कधी हौसेनं तिकीट काढून नाटक सिनेमाला गेलेले मला आठवत नाहीत. ते शाळेत क्रिकेट खेळले होते. विजय मर्चंट विरुद्ध मॅच खेळल्याचंही सांगत असत. कॉमेंट्री ऐकत पण उठून ब्रेब्राऊन किंवा नंतर वानखेडेवरती मॅच पाहायला गेले नाहीत. देशाबाहेर जाऊ देत, देशाअंतर्गतही फारसं फिरणं नाही. मी कमावता झाल्यावर एकदा म्हटलं, तुम्ही दिल्ली पाहिलेली नाही, विमानानं दिल्लीला जाऊन या, तिथून ताजमहाल पहा. माझी चुलत बहीण होती दिल्लीला, त्यामुळं कुठं राहण्याचा प्रश्न नव्हता. काय म्हणाले असतील मला, ते पैसे तुझ्या मुलाच्या शिक्षणाला ठेव. पुन्हा एकदा शिक्षण हे त्यांच्या दृष्टीनं ध्येय होतं. मुलगा आणि बाप यात बऱ्याचदा समान गुणधर्म नसतात. कदाचित गुणधर्म आजूबाजूची परिस्थिती तयार करत असावी. मी वडिलांपेक्षा बराचसा वेगळा होतो. इंजिनियर झाल्यानंतर गंगेत घोडं नाहलं असं वाटलं. उगाच घोडं पुढं दामटवत मास्टर्स डॉक्टरेटकडे घेऊन जावं असं मला वाटलं नाही. मला सर्व कलांमध्ये रस. गाणं, नाटक, सिनेमा, खेळ. वडील निर्व्यसनी. मी वयाच्या 38व्या वर्षापर्यंत सिगरेट प्रेमानं ओढली. मला मद्याची आसक्ती नाही, पण कॉकटेल, वाईन, बियर मी अधूनमधून चवीनं घेतो. वडील नाकासमोर चालणारे. पण सुंदर स्त्री बाजूनं गेली की माझी मान वळते. आजही वळते. बायको बरोबर असतानाही वळते. पापणी मिटणं आणि मान वळणं थांबवणं माझ्या हातात नाही. सौंदर्याकडं दुर्लक्ष करून त्याचा अपमान करणं मला कधी आवडलंच नाही. घरात शिक्षण सक्तीचं असल्यामुळं मला कदाचित शिक्षणाचं महत्त्व वाटलं नसेल. पटकन आठवलं म्हणून सांगतो. आम्हाला इंजिनिअरिंगला असताना कारपेंटरी म्हणजे सुतारकाम नावाचा एक विषय होता. त्याचे जॉब्स करावे लागत. मला काही ते नीट जमत नव्हतं. आमच्या घरी त्यावेळी एक सुतार येत. ते घरच्यासारखे होते म्हणून आम्ही घरचे त्यांना सुतार काका म्हणत असू. माझ्या वडिलांनी सुतार काकांना सांगितलं, माझ्या मुलाला रंधा मारायला शिकवा. सुतारकामासाठी मास्तर ठेवलेला मी पहिला विद्यार्थी असावा. मला रंधा मारणं जमेना. तेव्हा माझे वडील वैतागून म्हणाले, साधा रंधा जमत नाही तुला, कसा इंजिनियर होणार तू. रंधा मारणं आणि इंजिनिअरिंगचा फारसा संबंध नव्हता. शेवटी मी वडिलांना चिडून म्हटलं, पप्पा मी सुतार काकांच्या हातात बॅट देतो आणि त्यांना कव्हर ड्राईव्ह मारायला सांगतो, जमेल का त्यांना. शिक्षणाचा हव्यास आमच्या घरी कधीकधी इतका अतिरेकी व्हायचा. वडिलांचे काही गुण माझ्यात आले. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला होता. नातेवाईकांच्या बैठकीत ते चांगले बोलायचे. ते बऱ्याचदा इतरांना निरुत्तर करायचे. मी एकदा लहानपणी वडिलांना निरुत्तर केलं. तेव्हा मात्र ते न चिडता खुश झाले होते. मी मोठं व्हावं या उद्देशानं ते नेहमी मला उदाहरण देत. एकदा ते मला म्हणाले, तुझ्या वयाचा असताना शिवाजीनं तोरणा किल्ला जिंकला होता, नाहीतर तू. मी पटकन म्हटलं, पण पप्पा तुमच्या वयाचे असताना शिवाजीचा राज्याभिषेक झाला होता. त्याने माझी पाठ थोपटली. माझे पप्पा पत्र सुंदर लिहित. त्यांना इतर महत्त्वाकांक्षा असत्या तर ते चांगले वक्ते आणि लेखक होऊ शकले असते, पण ते चांगले वडील झाले. माझा रोजचाच फादर्स डे. लेखक द्वारकानाथ संजगिरी. मोबाईल नंबर 9820197983. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. मोबाईल नंबर 8329730186.